लसूण थोडं बारीक केलं आणि पेस्ट पण टाकणार, पण जे आपण अद्रक लसूण थोडं तरी कुटून टाकतो ना त्याला टेस्ट वेगळीच येते. आणि इकडे हे चिंचाचं आहे, हे गाळून घेते थोडं. कशासाठी आला तू? इडली खायला. इडली खायसाठी. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा. तिकडे दानिशला उठवत आहो सकाळपासून, पण तो काही उठून आला नाही. आता लाड करत करत पोरांना सकाळ सकाळी उठवावं लागते. आणि दानिश उठ लवकर. तर इकडे आता दानिश आहे. गुड मॉर्निंग. काय करत आहे तू? इडली खाता. इडली आणि अजून दूध. तर इथे माझ्या आता चालू आहे इडल्या, आणि इकडे जस्ट आता कुकर लावलेला आहे. आणि एवढ्या इडल्या झाल्या तर आता एवढ्या पुरेसे आहे. आणि हा एक घाणाने गेलंच. आणि त्यानंतर इथे मी करत आहे आता चिंचाचं पाणी वरणात टाकण्यासाठी भिजू घालून ठेवते या थोड्या गरम पाण्यामध्ये. आणि आता हे थोडं बेटर वाचलेलं आहे. यामध्ये मला डोसे बनवायचे आहे. तर डोशाचा तवा आहे. आणि आता मी शायद 3 होईल किंवा 4 होईल, छोटेही केले तरी. तर आता इकडे मी डोसे करून घेते. इकडे आता माझं वरण छान असं शिजलेलं आहे. आता साहित्य काढून ठेवलेलं आहे. इकडे उडीद डाळ, अद्रक लसूण थोडं बारीक केलं आणि पेस्ट पण टाकणार, पण जे आपण अद्रक लसूण थोडं तरी कुटून टाकतो ना त्याला टेस्ट वेगळीच येते. आणि इकडे हे चिंचाचं आहे, हे गाळून घेते थोडं. कशाला आला? कशासाठी आला तू? इडली खायला. इडली खायसाठी आला? कोणी आवाज दिला तुला? कोणी आवाज दिला का? बाई मम्मीने आवाज दिला. आंघोळ केली? नाही. आंघोळ केली. काय हिरो दिसू राहिला. चल बस खाली बस. रिदू लपू नको. सेब खाऊ राहिला. काय खाते तू तिकडे? काय खाते तू? निंबू आहे का ते? ऍपल आहे, ऍपल. मला कापून दे. नाही नाही, आधी हे खा नंतर ते. लवकर ये, लवकर ये. दादा पण, दिदू पण. दादा पण दिसत आहे. रिदू पण. इकडे इकडे कोण आहे? बळे पप्पा. बळे पप्पा. तू काय खाताय? तू काय खाताय? हे इडली हे कोणाची आहे? कोणाची आहे ती? का तुला दिली ते? कोण खाईन? हे कोण खाणार आहे? इडली आवडत नाही तुला? दादा. तुला इडली आवडत नाही? इडली आवडत नाही? इकडे आमच्या तुरी विकण्यासाठी नेल्या मार्केटमध्ये. तर मार्केटमधून येताना रावांनी इकडे कांदे आणि सोल्याची डाळ आणली. तर कसं असतं, उद्या आहे थोडा आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम, 9वीचा बड्डे पण आहे. तर म्हणून आपल्याला घरात पसारा नको असतो. तर इकडे डाळ आहे, डाळ भरण्याआधी थोडी वाळू टाकून घेते आणि कांदे पण साफ करून भरून ठेवते.
इकडे माझे आज कामं करता करता वाजले आहे 4 आणि इकडे राम झोपत होते 4 वाजता. तर म्हणाले ते की मला लवकर उठव, पण कामाच्या याच्यामध्ये मी उठवलंच नाही. आणि त्यांना वेळ झाला हरिपाठात जाण्यासाठी. इकडे 29 तारखेला यात्रा आहे आणि यात्रेपर्यंत हरिपाठ कीर्तन चालू राहते. तर इकडे दानिशला नेत आहे राव. तर आज दोघे पण बाप लेक आता निघालेले आहे हरिपाठासाठी. आणि इकडे त्याची काकू खूप छान दिसते म्हणून खूप तारीफ करू राहिली. तू लाजत पण होता. इकडे आता आलेला आहे दानिश. कुठून आला तू आता? कसा हरिपाठ केला? हरिपाठ कसा केला? छान केला. आणि फेटा? तर इकडे आता आलेला आहे दानिश हरिपाठ मधून. आणि आज कालच घालून जायचं होतं, पण काल आम्हाला काही कुर्ती मिळाली नाही, दुसरीवाली बंगाली मिळाली नाही. तर म्हणून आज हा दानिश नवीन घालून गेला, पण गेलाच. चला तर आजचा ब्लॉग याच नोटवर थांबवते. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.